निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आज मोर्चे निघाले होते। निरनिराळ्या ठिकाणी मोर्चे निघाले आहेत, निदर्शनं केली आहेत आणि निरनिराळ्या पक्षाचे आंतरराष्ट्रीय नेते, आमच्या इथेही एक आंतरराष्ट्रीय नेते आहेत जितेंद्र आव्हाड साहेब, त्यांनीही अनेक प्रकारची भाष्य केली। खरं म्हणजे निवडणूक आयोग हा लोकशाही यंत्रणा मजबूत करण्यासाठी काम करणारी ही एक महत्त्वाचा भाग आहे, ही महत्त्वाची यंत्रणा आहे। दिल्लीपासून ते खालपर्यंत मला वाटतं ही सगळी लोकशाही मजबूत करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना खिळखिळ्या करण्याचा नरेटिव्ह आखला जातोय की काय, आणि त्या कशा खिळखिळ्या होतील, त्या कशा बदनाम होतील आणि मतदार जे आहेत, नागरिक जे आहेत यांची कशा पद्धतीने दिशाभूल होईल, याच्याकरता हा काही अट्टहास चाललाय की काय। तर लोकशाही म्हणून तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही भाष्य करायला तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही त्यावर मतप्रदर्शन करायला तुम्हाला अधिकार आहे, परंतु काही ना काहीतरी जरा आपण ठिकाणावर राहून तरी मतप्रदर्शन करा। लोकशाही वाचवली म्हणे नेहरू गांधी घराण्याने। अहो, ज्यांनी लोकशाही धोक्यात आणली, लोकशाही संपुष्टात आणली, या लोकशाहीचा खून केला, ज्या राहुल गांधींच्या आजीने हे सगळं केलं आणि इमर्जन्सी आणली, लाखो लोकांना जेलमध्ये टाकलं, आम्हीही त्याच्यामधलेच एक कार्यकर्ते आहोत। आणि हे म्हणतात की हे लोकशाहीसाठी लढणारी लोक आहेत, राहुल गांधी हे लोकशाही मजबूत करायला निघालेले आहेत आणि त्याच्यामुळे आधीचा इतिहास तपासून बघितला पाहिजे। अनेक प्रकारची आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी स्टेटमेंट केली। मला असं वाटतं की आपण मतदार राजा तुमच्यावर खट्टू आहे। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला निरनिराळे नरेटिव्ह पसरवून ज्या वेळेला जागा तुमच्या निवडून आल्या त्यावेळेला निवडणूक आयोगावर कोणाचाही काही आक्षेप नव्हता, मग त्यावर ईव्हीएम बद्दल सुद्धा कोणी काही आक्षेप घेत नव्हता। आणि त्याच्यामुळे हे जे दुटप्पी धोरण आहे प्रत्येक बाबतीमध्ये, प्रत्येक विषयामध्ये, जनता एवढी काही दुधखुळी नाही। जनता, नागरिक, मतदार हा अतिशय हुशार आहे आणि तो बरोबर बघतोय, म्हणूनच तुम्हाला तुमची जागा त्या वेळेला प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसलेली आहे आणि पुढच्याही काळामध्ये मला निश्चितपणे खात्री आहे की तुमची जागा मतदारच तुम्हाला दाखवून देईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।